तब्बल एका षटकात त्यानं 33 धावा कुठल्या आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यात जरासा माघारी परतला, पण गोलंदाजी कमालीची आणि प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी जखडून ठेवणारी गोलंदाजी वडेश्वर स्पोर्ट्स संघाच्या कोट्यातून आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूने स्मिथ आर्ट संघ हा संघ दोन्ही सामने विजयी होतोय, कारण गोलंदाजी प्रभावशाली जगू गावडे उर्फ जगन्नाथ गावडे या मैदानावर जणू काही तेजोमय सिताऱ्यासारखा काल झळकला गेला. पहिलं निर्धाव शतक, सलग 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आडव्या बॅटला सुंदर फटकावला, तो क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करेपर्यंत शॉर्ट स्क्वेअरकडनं थोडीशी ढिलाई होत आहे. चेंडूची परती थोडीशी वेगानं झाली असते तर एका खेळाडूला नक्कीच कुठेतरी नमस्कार करावा लागला असता, पण परतीची फेक थोडीशी उशिरा आणि परतीची फेक ही प्रतिस्पर्धी संघाला मात्र एकदा बी बहाली केलीचा सांघिक धावपलकावर 6 धावा धावपलकावर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर बिनगड्यांच्या मोबदल्यात डाव्या उजव्या हाताची ही रंगतदार जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि एका बाजूनं डाव्या उजव्या हाताची ही रंगतदार जोडी डिस्कॉरले डेप मिड विकेट लॉग ऑनला लॉग ऑफ कव्हर रिसनला क्षेत्ररक्षक हे मायाजल रचलं जात आहे ते मात्र वडेश्वर स्पोर्ट्स संघाच्या कोट्यामध्ये. सुंदर गोलंदाजी, सुट्टप्प्याची गोलंदाजी, हलकासा खेळून काढला तो चेंडू, सन्मान दिला तो वेगाने येतो लॉग ऑन कडनं क्षेत्ररक्षक. कालच्या सत्रात त्यानं सुंदर पद्धतीचा झेल टिपला, तो क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीनवर आहेत. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपल हा धावपलकावर मात्र या मैदानावर मचल मारतोय तो 7 धावा या धावपलकावर. धावा या कशा येवो, पहिल्या प्रयत्नात प्रत्येक धावी लाख मोलाची ठरली ती स्मिथ आर्ट संघाला, आणि ही लाख मोलाची धाव कशाशीने घेण्याचा प्रयत्न हे 2 सलामी बेनीचे फलंदाज करतायत. आडव्या बॅटनं मोठा फटका टोलबाबा, मिस टायमिंग फटका थोडासा ठिकाणी बॅटच्या वरच्या साईडला लागतोय. फटका पहिल्या प्रयत्नात फसला होता आणि ऐन मुखेची षडी जोडीची बॅटची कट लागून चेंडू एकेरी धावसंख्येसाठी निघत एक या धाव सांघिक धावपल हा धावपलकावर कुठेतरी मचल मारतोय तो मात्र 8 धावा धावपलकावर. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त. दुसऱ्या षटके प्रगती पथावर वडेश्वर स्पोर्ट्स संघ आजचा एका बाजूनं मानाचा मुजरा टॉस विन होतोय तो मात्र पहिल्या सामन्यामध्ये आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत या मैदानावर सुंदर गोलंदाजी बहाल करतोय. आडव्या बॅटनं फटका टोलबाबा, क्षेत्ररक्षक थोडं एकेरी रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये एकेरी धावसंख्येत रूपांतर हे दुहेरी धावसंख्येमध्ये घडलं जात सांघिक धावपलक धावपलकावर मजल मारतोय तो 10 धावा धावपलकावर. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. पुन्हा एकदा मोठा फटका टोलवावा हा मनचौका, कारण मोठा फटका टोलवावा हा मनचौका घेऊन एका आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता आणि त्यानंतर कुठेतरी फटका फसला. निर्धाव चेंडू काढल्याचा सांघिक धावपलक स्थिरावला गेला धावपलकावर. 10 धावा या धावपलकावर. 10 धावा धावपलकावर. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. फटका फसलाय सागर गावडेचा हा पहिल्या प्रयत्नात आणि क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय, झेल सुटलं जातं एका तगड्या खेळाडूचं आणि तगड्या खेळाडूचं कुठेतरी वडेश्वर स्पोर्ट्स संघ कोट्यातून झेल सुटल्यानंतर या मैदानावर प्रयत्न सुंदर होता आणि प्रयत्नाला थोडस यश आलं नाही, पण प्रतिस्पर्धी संघाला एक जीवदान मात्र बहाल झालं. हे सकाळच्या सत्रामध्ये स्मिथ आर्ट संघाला आणि या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर प्रति षटकामध्ये 6 धावांसोबत वडेश्वर स्पोर्ट्स संघ मजल मारतोय तो मात्र एका बाजूनं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवण्यावर अजूनपर्यंत यशस्वी ठरतोय आणि प्रतिस्पर्धी संघ एकेरी दुहेरी धावसंख्येकडे भर देत 12 धावा धावपलकावर स्मिथ आर्ट संघ या मैदानावर बिनगड्यांच्या मोबदल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर डीजे गोलंदाजी बरोबर गोलंदाज स्वतः कर्णधार होतोय. जरा फिरकी गोलंदाजी कालच्या सत्रात अक्षरशः रोखून ठेवलं प्रतिस्पर्धी संघाला तो गौरव गवडे. बारा धावांवर आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय.
12 धावा धावपलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर मित्रांनो 36 चेंडूंचा खेळ 6 षटकांचा हा खेळ आणि पहिल्या इनिंगचा खेळ हा अर्ध्या तासाच्या आज संपायचो असते ही नियमावली आणि बराच प्रत्येक जण जर खेळाडू क्षेत्ररक्षण सजवायला लावला तर एक इनिंगला तब्बल 1 तास होईल मित्रांनो आणि तुमचं हे सहकार्य पाहिजे आम्हाला ते पहिल्या दिवशी लागलंय ते अंतिम दिवसापर्यंत असंच सहकार्य लाभू दे अशा आम्ही आशा अपेक्षा बाळगतोय कारण तुमचं सहकार्य हे लाख मुलाचं असतं आणि या लाख मुलाच्या सहकार्यामुळे ही एवढी सुंदर स्पर्धा मात्र सुंदर भव्य दिव्य असं आयोजन केलं जातंय वडेश्वर चषकच्या माध्यमातून आडव्या बॅट सुंदर फटका पाहिला मिळतोय डिस्कवर लागले क्षेत्ररक्षक येतोय ना क्षेत्ररक्षक तेवढा पहिल्या प्रयत्न क्षेत्ररक्षक कुठेतरी चूक करतोय क्षेत्ररक्षकाची घोर चूक ही एकेरी निर्धाव चेंडूची गणना ही धावपलकावर होत सांघिक धाव 14 धावा धावपलकावर सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी हलकीशी कट घेतोय चेंडू आणि थोडासा या ठिकाणी पहिला गडित श्रीकांत ज्याने एकेरी 2 धावसंख्येवर भर दिली तो मात्र माघारी परततोय हॅलो 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 चेंडूंचा हा खेळ समाप्त होतोय 14 धावा या धावपलकावर लगावल्याचा सांघिक धावपलक एका बाजूने संत गतीने आपल्याला पाहायला मिळतोय तो स्मिकाट संघाचा पहिला मोहरा हा डगआउटचा शिकार बनला आणि कालच्या रात्रात जर बोलबाला चालवला तो जगन्नाथ गावडे उर्फ जग्गू मैदानामध्ये पावलं टाकतोय कोलवर टप्प्याचा चेंडू आल्या घणाघाती प्रयोग क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात आणि ओव्हरपीच पद्धतीच्या चेंडूवर मोठा फटका टोलू बाबा हा मनसुबा होता आणि हा मनसुबा कुठेतरी जखडला जातोय थोडासा ताकदपूर्ण आत्मविश्वास जास्त असा फटका आणि फटकेचं विवरण हे मात्र झेलमध्ये होत सांघिक धावपलक हा स्थिरावला गेला धावपलकावर गोलंदाजी बर्कवर गोलंदाज सज्ज होतोय गौरव या स्पर्धेची पहिली हॅट्रिक गौरव नामक गोलंदाज या मैदानावर करतोय की प्रतिस्पर्धी संघ त्याला प्रत्युत्तर देतोय हा मात्र आलेली वेळ ठरवते आणि या मैदानावर बक्षिसांची या ठिकाणी खैरात आपल्याला पाहायला मिळते मंगेश गवड्याकडून लागोपाठ 3 षटकार टोलावले तर सन्माननीय महेश गावडे यांच्याकडून 500 रुपये आणि लागोपाठ 3 गडी बाद केले तरी महेश गावडे यांच्याकडून 500 रुपये सन्माननीय मंगेश गावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागोपाठ 3 षटकार मंगेश गावडे यांच्याकडून 500 रुपये आणि लागोपाठ 3 गडी बाद केले म्हणजे गौरवला संधी आहे मैदानामध्ये हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन थोडासा स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक एकेरी धावसंख्येकडे पावलं वळवले आहेत सांघिक धावपलकावर मात्र अक्षरशः आज बोलबाला चलवतोय मैदानामध्ये तो वडेश्वर स्पोर्ट्स संघ पहिल्या सामन्यात थोडीशी चूक आणि चुकीचं विवरण कुठेतरी सुधारत या मैदानावर एका बाजूने कमबॅक करणारी खेळी आज मैदानावर वडेश्वर स्पोर्ट्स संघाची आणि सांघिक धावपलक हा धावपलकावर मात्र पाहायला मिळतोय 15 धावा धावपलकावर तिसरं षटक हे प्रगतीपथावर स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज उदय सज्ज होतोय तो मात्र सलामीचा बिनीचा फलंदाज एका जीवदानावर आपली पावलं आजमावतोय तो सागर गावडे नॉन स्ट्रायकर
त्याचं ऑन करू आता मी बंद केलंय खालचा खालचा आहे वर कर खालचा काळा बटन वर कर हा हॅलो 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 29वा धावपलकावर जरी दोन खेळाडू तगडे खेळाडू जरी माघारी परतले आणि जे जीवदान प्राप्त झालंय ते जीवदानाला कुठेतरी प्रत्युत्तर देतोय मैदानामध्ये तो सागर गावडे पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय तो डाव्या हाताचं फलंदाज सुंदर फटके टोलावतोय मैदानामध्ये चालू काही या मैदानावर संघाच्या महत्वाच्या बाजूनं मी हुकमे एक्केची खेळी करणार ही रणनीती आखत जरी जगन्नाथ गौडे जरी माघारी परतला श्रीकांत थोडासा माघारी परतला तरी सुंदर खेळाचं प्रदर्शन मी हे करणार या महत्वाच्या इराद्यानं या मैदानावर सांघिक धावपलकावर मचल मारतोय 31 धावा या धावपलकावर 31वा धावपलकावर चौथं षटक हे प्रगतीपथावर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये कुठेतरी लॉंग ऑनला कॉल आला होता तू थांब मी घेतो झेल पण लॉग ऑफचा क्षेत्ररक्षक म्हणाला मी हिरो बनणार त्या नादात कुठेतरी झेल सुटतोय आणि सुटलेला झेल येणाऱ्या काळात एका बाजूला पुन्हा झेल उडला जातोय आणि क्षेत्ररक्षक तोच झेल पुन्हा सोडतोय आणि सकाळच्या जरा तब्बल एका तगड्या हॅलो तब्बल 3 जीवदानं मात्र बहाल केली जात आहेत उत्तम चव्हाण थोडासा नाराज होतोय कारण 3 झेल सुटले गेले सागर गावड्याचे आणि परिणाम मात्र भोगावा लागला तो तब्बल या 13 धावसंख्येमध्ये आणि या 3 धावेनं सांघिक धावपलक हा धावपलकावर 34वा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्या स्मिथ अट संघ नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या 3 षटकांचा विचार केला जगडून ठेवणारी गोलंदाजी आणि उत्तम चव्हाणचं बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 3 खेळाडू बाहेर असतात क्षेत्ररक्षक कोणता नक्की खेळ करतायत की सांगू शकत नाही थोडस दडपण येत आहे कारण सागर गावडे नावाचं वादळ हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये या मैदानावर गोंगावलं जात आहे षटकारांची आतषबाजी करावी एक षटकार एक चौकाराच्या जोरावर नक्की खेळतोय तर दुसऱ्या बाजूनं या मैदानावर जगडून ठेवणारी गोलंदाजी मी करणार गोलंदाज आपलं काम पूर्ण करतोय पण क्षेत्ररक्षकांची थोडीशी साथ नाही आहे पंचांकडे थोडस अपील केलं जातंय पंचांचा चेंडू थोडासा उंचीवर येतोय सांघिक धावपलक स्थिरावला गेला धावपलकावर 34वा धावपलकावर चौथं षटक हे प्रगतीपथावर 4 षटकांचा 24 चेंडूंचा हा खेळ समाप्त 34 धावा या धावपलकावर लगावल्या जात आहेत आणि यानंतर या मैदानावर दुसरा सामना रंगतोय तो या मैदानावर एमएसपीआर स्पोर्ट विपक्ष स्वराज्य फायटर दोन्ही संघ संघनायक आपल्याला पहिला पुकार येतोय पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर टॉस साठी आमच्या मान्यवर कक्ष समोर या 3 चेंडूमध्ये 3 षटकार टोलावले तर सन्माननीय सातेरी कृषी सेवा संघाचे हे मालक सन्माननीय मंगेश गावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक 3 चेंडूमध्ये 3 गडी बाद केले तर 500 रुपये सन्माननीय मंगेश गावडे यांच्याकडून म्हणजे बक्षिसांची खैरात या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते आणि मंगेश गावडे हे पण सांगतायत हे 500 रुपये जर समजा कोणत्याही खेळाडूला नाही गेले नाही तर ते मंडळाकडे या ठिकाणी आपण जमा करावे म्हणजे देणाऱ्यांची वृत्ती ही कशी असतो कारण बरेच बक्षीस असतात ते उलटी सुलटी असतात लावण्यासाठी पण या माणसांची या दानशूर माणसांसाठी नक्की या वडेश्वर स्पोर्ट्स संघाच्या बाजूनं वडेश्वर चषकाच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं आपल्याला सलाम मंगेश गावडे आणि सामना रंगतो या मैदानावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावपलकावर 34वा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि सागर गावडे नामक हा फलंदाज या मैदानावर चालू काही तेजोमय स्थितीसारखा झळकला जातोय तब्बल 3 जीवदानं ही पहिली सागर गावडे आला आणि त्या जीवदानाचा फायदा कितपर्यंत उठवतोय प्रतिस्पर्धी संघाला येणाऱ्या काळात त्या जीवदाना कुठेतरी या ठिकाणी मात्र प्रतिस्पर्धी संघाचा तारा ठरलेले फटके कितपत धावसंख्येपर्यंत भोगावे लागतील ती मात्र येणारी वेळ ठरवते सुनील सज्ज होतोय पुन्हा एकदा फटका फसला सागरचा झेल उडला गेलाय आणि थोडासा या ठिकाणी या मैदानावर पंच सांगतील थोडासा त्या विद्युत तारेला चेंडू थोडासा या ठिकाणी लागला जातोय पंचांची नजर विद्युत तारेला थोडासा चेंडू या ठिकाणी लागतो आणि त्यांच्यामुळे मात्र डेड बॉल हा मात्र घोषित केला जातोय डेड बॉल हा घोषित केला जातोय आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तो सुनील अनसुरकर सज्ज होतोय
खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि लॉलीपॉप पद्धतीचा झेल टिपला जातोय आणि ज्या सागर गवडेचे जे फटके फसलेले फटके प्रतिस्पर्धी संघानं त्याला जीवदानामध्ये बहाल केले आणि हा फटका कुठेतरी फसला जातोय आणि प्रतिस्पर्धी संघ या मैदानावर मात्र जे रक्षक सापळे रचले होते त्या रक्षक सापळेमध्ये सागर गवडा मात्र जखडला जातोय. माघारी परततोय तो मात्र सागर त्यानं धावांची लयलुटला सुरुवात केली. या मैदानावर धावफलक एका सुसज्ज स्थितीवर ठेवला. जरी पहिला चेंडू थोडासा नैसर्गिक अडथळा जरी असला तरी त्याला प्रत्युत्तर बी देणार या अनुषंगानं त्यानं गोलंदाजीची पावलं या मैदानावर अजमावली. ही अजमावलेली पावलं या मैदानावर कुठेतरी पहिल्या चेंडूवर गडीबाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. तो उदयनमुख खेळाडू ज्याची ख्याती या मैदानावर ज्यानं बोलबलत चालवलाय. एका स्पर्धेचा तो उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती बऱ्याचदा वीर मराठा संघाकडून आज मात्र या मैदानावर वडेश्वर स्पोर्ट्स संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो गोलंदाज सुनील अनसुरकर सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या इनकडनं. सुनील अनसुरकर यांना हॅट्रिक केले तर MSPR स्पोर्ट्स संघाचे मालक सन्माननीय लक्ष्मण गावडे यांच्याकडून 500 रुपये. सुनील अनसुरकरनं हॅट्रिक केले तर लक्ष्मण गावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय मंगेश गावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी. थोडासा नो बॅसल्यामुळे चेंडू विसावला. तो क्षेत्ररक्षक दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पाहायला मिळतात. चेंडूची परती करेपर्यंत शेखर येतोय. कुठेतरी एका खेळाडूला मागे परतावं लागतंय की काय. पॉपिंग ग्रीप पासून थोडासा दूर राहतोय तो मात्र फलंदाज आणि एकेरी धावसंख्येचे रूपांतर ही जोखमीच्या वाटचालीकडे करावे या महत्वाच्या निर्णयानं कुठेतरी निर्णय फसला जातोय आणि सांघिक धावफल हा धावफलकावर गडी पाळवण्याचा क्रम लागल्यानंतर स्थिरावला गेला. 35 धावा या धावफलकावर. 35 धावा या धावफलकावर 5वं षटक हे धावसंख्येला सुरुंग लावणारं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. सागर गवडेचा सारखा एक तगडा खेळाडू या मैदानावर ज्याने जीवदानं वाहल केली तो माघारी परतला आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये पावलं टाकतोय. अजून एक उदयनमुख खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय जो ललन क्रिकेटमध्ये बऱ्याचदा सुंदर खेळाचं प्रदर्शन करतोय. तो प्रज्ञेश गावडे मैदानामध्ये पावलं टाकतोय. गोलंदाजी वर्गवर गोलंदाज सज्ज होते तो सुनील अनसुरकर आणि स्ट्रायकर एंडला अजून एक उदयनमुख खेळाडू तो प्रज्ञेश गावडे सज्ज होतो स्ट्रायकर एंडला. एका बसानं उदय प्रज्ञेश ही जोडी मैदानामध्ये श्रीकांत जगन्नाथ गावडे आजच्या सत्रात कुठेतरी स्मिथ आर्ट संघ जलबाजीचा प्रयोग आणि तो जलबाजीचा प्रयोग करतोय. येणाऱ्या काळात घातकी ठरतोय की काय. प्रतिस्पर्धी संघाचा कडवा मारा हा बोतड ठरवावा या नादात जगन्नाथ गावडे मात्र 0 धावसंख्येवर बाधतोय. सुरेख गोलंदाजी या टप्प्याची गोलंदाजी डाव्या हाताचा फलंदाज थोडासा या ठिकाणी आउटस्विंग पद्धतीचा चेंडू बाहेर जातोय रेषेच्या. 16 चेंडूनं दंडित केला जातोय आणि या दंडात्मक धावसंख्येनं सांघिक धावफल हा धावफलकावर या मैदानावर एका बाजूने पाहायला मिळतोय. तो स्थिरावला गेला. धावसंख्या बोनस स्वरूपाकडून 36 धावा या धावफलकावर. हलक्या हाताने घेऊन काढला तो चेंडू शॉर्ट पॉइंट क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेपर्यंत थोडीशी जोखमीच्या धावसंख्येकडे पाऊल वळवावी का ही शंका प्रथमतः एका बाजूला फलंदाजांच्या मनामध्ये ती शंकेला कुठेतरी या ठिकाणी नकार दिला जातोय आणि निर्धाव चेंडूची गणना ही आमच्या धावफलकावर. धनश्री कंस्ट्रक्शनचे मालक सन्माननीय चंदू गावडे 3 चेंडूमध्ये 3 चौकार टोलावले. 3 चेंडूमध्ये 3 षटकार. 3 चेंडूमध्ये 3 गडी बाद केले तर 500 रुपयाचं पारितोषिक आणि 500 रुपयाचं पारितोषिक जर कोणत्याही खेळाडूला भेटलं नाही तर पारितोषिक हे मात्र मंडळाला जमा केलं जाईल अशी ती घोषणा करतायत. धन्यवाद चंदू गावडे. सातेरी कृषी सेवा सन्माननीय मंगेश गावडे. 3 चेंडूमध्ये 3 षटकारास 500 रुपये. 3 चेंडूमध्ये 3 गडी बाद करण्यास 500 रुपये आणि 3 चेंडूमध्ये 3 चौकार टोलावले तर 500 रुपयाचं पारितोषिक. बक्षिसांची खैरात आणि आमच्या गावड्या साहेबांकडून
PR स्पोर्ट्स संघाचे मालक, याचकडून हॅट्रिक साठी पाहिजे होते पण हॅट्रिक पासून कुठेतरी दूर राहतोय सुनील. सुंदर गोलंदाजी, पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षक थोडीशी या ठिकाणी ढिलाई, क्षेत्ररक्षकाची घोडचूक प्रतिस्पर्धी संघाला एकदा बहाल करण्यामध्ये यशस्वी ठरते आणि सांघिक धावफलक हा धावफलकावर 5 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावर. प्रथमेश एका बाजूने 4 षटकांमध्ये 34 धावा आणि धावसंख्येला सुरुंग लावणारं षटक आणि टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून निशब्द खेळणारं षटक आपल्याला पहिला मिळालं आणि हे षटक येणाऱ्या काळात बरंच काही सांगून जाईल ते मात्र या मैदानावर. यानंतर सामना रंगतोय मैदानावर MSPR स्पोर्ट विपक्ष स्वराज्य फायटर. दोन्ही संघ संघनायक टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. आपल्याला लास्ट आणि अंतिम पुकार. ह्या षटकाच्या समाप्तीनंतर MSPR स्पोर्ट्स संघाचा संघनायक जयेश सरमळकर आणि स्वराज्य फायटर संघाचा संघनायक संतोष सरमळकर दोन्ही आज बंधू मैदानावर परस्परांविरोधात खेळताना पाहायला मिळतील. 39 धावा धावफलकावर 5 षटकांचा 30 चेंडूंचा हा खेळ समाप्त. 4 गड्यांच्या बदल्यात कडे द्यावं ही टीम मीटिंग या मैदानावर लगावली जाते आणि अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो आमच्या मान्यवर कक्षेच्या एंडकडनं. कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त करावा सरते शेवटी ओमकार विवेक. गोलंदाजी मार्कवर विवेक सज्ज होतोय. विवेक सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षेच्या एंडकडनं. हलक्या हाताने घेऊन काढला जातोय चेंडूला थोडीशी दिशा दिली जाते. एकेरी धावसंख्येसाठी गडला जातोय फटका. हे 40 धावसंख्येमध्ये रूपांतर होतोय. 40 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि उर्वरितच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि अजून मी म्हणेन कुठेतरी 10 ते 15 धावा पाहिजेत ते मात्र स्मिथ संघाला. उदय आणि एका बाजूला प्रज्ञेशी जोडी मैदानामध्ये रती महारथींना कार्य करायचं होतं. ते थोडंफार कार्य मैदानामध्ये झालं. जीवदानं बहाल केली ते सागर गावडेने केलं आणि आजचं उर्वरितचं काम कालच्या दिवसातील हिरो कुठेतरी आज 0 होतोय की काय तो 0 धावसंख्येवर माघारी परतला तो जगन्नाथ गावडे उर्फ चग्गू गावडे. जरी मी माघारी परतलो 0 धावसंख्येवर तरी गोलंदाजी मी प्रभावशाली करणार हा इरादा स्पष्ट करतोय. आडव्या बॅटनं पटका टोलबाबा पंचांकडे पायची चपूल केला ते पंचांत थोडासा उंच घेतलेला चेंडू व निर्धाव चेंडू गणला जातोय. आत्मविश्वास कमी असं अपील पंच पेटावून लावतायत आणि सांघिक धावफलक हा स्थिरावला गेला 40 धावा धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. 2 चेंडूंचा हा खेळ समाप्त. 40 धावा या धावफलकावर अंतिम षटकाचा हा प्रारंभ होतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर थोडासा गती परिवर्तनाचा चेंडू काहीतरी नवीन करण्याचा गोलंदाजाचा प्रयत्न सफल राहतोय आणि गोलंदाजाला कुठेतरी दंडात्मक करतायत हे पंच आणि 2 समांतर करत स्वर चेंडूनं 41 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. चार गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा धावफलकावर. सकाळच्या क्षेत्रातील पहिला सामना आडव्या बॅटनं फटके टोलवावे. ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला टोलवावा हा मनचोका होता आणि शांतमा आपल्याला पाहायला मिळतोय तो आपल्या डग आउटच्या दिशेनं. थोडासा या मैदानावर स्मिथ आर्टचा संघ थोडीशी षटकार चौकारांची आतषबाजी ही सुरुवातीच्या कालखंडामध्ये पाहिजे होती ती कुठेतरी थांबली जाते आणि दुसऱ्या बाजूनं या मैदानावर अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वारंवार मोठे फटके टोलवावे. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला जकडून ठेवणारी गोलंदाजी टाळ्यांचा आवाज करून देणारी गोलंदाजी ही बहाल केली जाते ती पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आणि ज्या स्लॉक ओव्हर मध्ये मोठे फटके टोलवावे त्या स्लॉक ओव्हर मध्ये जकडून ठेवणारी गोलंदाजी धावसंख्येला सुरुंग लावणारी गोलंदाजी या मैदानावर बहाल केली जाते ती मात्र गोलंदाजांकडून. आडव्या बॅटनं वारंवार फटके टोलवावे. नवीन प्रयोग करावे. हे प्रयोग राहिले मैदानावर. 41 धावा या धावफलकावर. धावा धावफलकावर. आडव्या बॅटनं मोठा फटका टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. डीप मिड विकेटला साधा सोबत पद्धतीचा झेल टिपला जातोय.
आणि जब्बल हे मात्र 4 ते 5 चेंडू हे निर्धाव जात आहेत ते स्लॉक ओव्हर मध्ये. या षटकात जरी 10 धावा आल्या असत्या तरी स्मिथ आर्ट संघाला काहीतरी बरंच काही सांगून सांगता आलं असतं. पण एका बाजूनं कुठेतरी षटकाची ही सांगता आणि सांगतेकडे वाटचाल करत असताना अंतिम चेंडूवर मोठा फटका टोलबाबा. फक्त 2च धावा या फलकावर निघाल्याच, 2च धावा मात्र येत आहेत ते मात्र अंतिम षटकामध्ये. आणि धावसंख्येला सुरुंग लावणारं शतक वेगचं आपल्याला पाहायला मिळत. प्रतिस्पर्धी संघ 41 धावा या जमावल्या जातोय तो पहिल्या फेरीमध्ये आणि 42 धावांचं आवाहन येणाऱ्या काळात वडेश्वर स्पोर्ट्स वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को
इस वक्त गेंदबाजी पर इस वक्त मैच में सागर मैदान पर पूरे प्रतियोगिता में थोड़ा सा पीछे रखकर उन्होंने गेंदबाजी की, लेकिन आज शुरुआत करेंगे इस मैच में। पावर प्ले का पहला ओवर मिड ऑन के बिल्कुल बॉल में रोकने का प्रयास किया, मिड ऑन का खिलाड़ी हल्की सी हड़बड़ाहट करता हुआ एक रन के साथ रनों की संख्या मैदान पर एक पर पहुंचे। 42 रनों का सवाल, उस सवाल का जवाब इस मैदान पर देते हुए सभी टीमें। वड़ेश्वर चषक 2022 का पड़ाव मैदान पर पहला जो कि साल इनका एक बेहतरीन जो कि इस वक्त आयोजन मैदान पर, और उसके बाद से ये मुकाबले भी बिल्कुल लाजवाब देखने को मिलते हैं आपको। ऑफ स्टंप के बाहर कट किया, कवर पर खिलाड़ी की तारीफ करनी पड़ी, क्या एफर्ट, क्या फील्डिंग मैदान पर। कुछ रन बचाते हुए सही सोचे, क्योंकि रनों की गति को आप शुरुआत में पहले रन तो बहुत कम बनाए, 42 ही बनाए, उसका अगर रक्षण कर आपको 10 रन रोकते तो यही 42 आपको 52 लगेंगे मैदान पर। लेकिन फिलहाल उत्तम की पूरी टीम एक बार हार चुकी है, एक बार जीत चुकी है, और सागर की एक अच्छी बैटिंग, 2500 की लाजवाब बैटिंग मैदान पर, और वापस वही सागर मोर्चे पर। ऑन साइड पर घूमकर खेला गेंद को, शायद वहीं पर गेंद रुक गई। वन बाउंस, जब तक उस गेंद को रोका जाएगा कॉल अच्छा, एक ही रन मिलेगा। थोड़ी सी हड़बड़ाहट है इस वक्त, देखिए बिल्कुल मजा रहेगा इस मैच में, कि हड़बड़ाहट बहुत है इस टीम में। बहुत से ऐसे खिलाड़ी हैं जो इस साल बड़े फॉर्म में है, जो बल्लेबाजी कर रही टीम। सबसे उनके डेंजर खिलाड़ी कल आपने देखा जो बापू थे उनके, उत्तम की टीम है ये। वापस खेल, ओ लाइन ऑफ स्टंप के बाहर रखा, चेंज ऑफ पेस किया, गति में पर। देखिए किस तरह से आप जब शॉट के लिए जगह बनाते हैं और गेंदबाज पहले पर जाता है कि आप बड़े शॉट के लिए जा रहे हैं, तो गति जो परिवर्तन था, ऑफ स्टंप के बाहर रखा लाइन को। लाइन बहुत खूबसूरत थी, रनों की संख्या अभी भी वहीं पर खड़ी है, जबकि 3 रन पर मिथुन और प्रताप ये जोड़ी मैदान पर। ऑफ स्टंप के बाहर खेलांगे को कवर पर, टाइमिंग अच्छी, हालांकि गैप में नहीं ढूंढ सके, एक रन निकला। पावर प्ले का ओवर है ये, इसलिए शायद तो गेंद पावर प्ले के अगर बाहर मतलब सर्कल के बाहर निकलते पावर प्ले में, तो रनों की संख्या बहुत तेज बनेगी। वापस इस खेल में, ओ लाइन तो बिल्कुल अच्छी ऑफ स्टंप के बाहर ही रखा, ऑन सेट पर मारने का पहले प्रयास किया, और समाप्त हुआ पहला एक और समाप्त। टोटल 4 रन पर। पहले ओवर में शुरुआत बिल्कुल अच्छी हुई गेंदबाजों की, 4 रन कोई सफलता नहीं, लेकिन 6 ओवर का मुकाबला है, आपको 6 ओवर खेलने पड़ेंगे। जिस तरह से हम बात कर रहे हैं वड़ेश्वर चषक 2022 का पड़ाव मैदान पर, वड़ेश्वर मित्र मंडल अंसुर धन्यवाद। स्ट्राइक पर कौन रहेगा? अब गुरु प्रसाद गेंदबाजी के मोर्चे पर रहेंगे। अभी भी टोटल में 38 रन बनाने पड़ेंगे 30 गेंदों पर इस मैच में। गुरु प्रसाद जो कि इस वक्त इस मैच में वापसी करेंगे इस गेंदबाजी पर। 5 खिलाड़ी ऑफ साइड पर, 4 ऑन साइड पर, चक्रव्यूह मिड ऑन पर कोई नहीं है, एक डिप स्कोर लेग सीमा रेखा पर। अब कवर के खिलाड़ी को हटाकर ऑन साइड पर 5 रखे गए और मिड ऑन रखा है पीछे, जो डीप में थोड़ा सा खड़ा है मैदान पर। अब भाई बिल्कुल सामने खड़ा है डीप में, कुछ इस तरह से फील्डिंग मैदान पर लगाई जाए, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, डीप स्कोर लेग और लॉन्ग लेग, ये कुछ फील्डर है इस वक्त। वापस इस मैदान पर राउंड रैकेट से, ओ क्लीन बोल्ट, क्या हाया एक्शन उनकी, देखिए किस तरह से गेंद को रिलीज किया उन्होंने। हाया एक्शन से गेंद को रिलीज किया गया और गेंद बिल्कुल यॉर्कर सटीक निकली, और वो भी मिड स्टंप लेती हुई, पहला विकेट 4 रन पर।
गुरु प्रसाद को मिलती हुई, और प्रताप जो कि आउट के वापस जा चुके हैं। प्रताप के साथ उत्तम प्रताप और मिथुन और उत्तम की जोड़ी मैदान में। देखिए कुछ बातचीत कर रहे हैं खिलाड़ी आकर, शायद वो कप्तान रहेंगे। तो कुछ बातचीत की और कुछ बताया कि किस तरह से विकेट कीपर भी आ रहे हैं, और विकेट कीपर ने कुछ कान मंत्र ना मैदान पर किए। कान में कुछ बोला उनको, कहा कि भाई किस तरह से बॉलिंग इस तरह पर करनी है, क्योंकि उत्तम का विकेट सबसे अहम विकेट है। कल आपने देखा उत्तम का विकेट निकलने के बाद टीम लगभग संकट में थी। पहले 3 ओवर में लगभग लगभग 14 रन उन्होंने बनाए थे टोटल, और लग रहा था कि वहां से ये मैच फंस गई। लेकिन उसके बाद क्या बैटिंग देखने को मिली विवेक द्वारा। राइट हैंड विकेट से वापस ऑफ स्टंप के बाहर से शॉट के लिए जगह बनाने का प्रयास, खुद फॉल्स में रोका गेंद को, शायद पहले प्रयास में गेंद को रोक पाते, हालांकि हल्की सी खराब फील्डिंग देखने को मिली, और उसी के नतीजे से मतलब 1 रन मिलता हुआ, और 1 रन के साथ रनों की संख्या अब मात्र मैदान पर पहुंची 5 रन पर। तमाम दर्शक इस मैच का जो आनंद उठा यूट्यूब के माध्यम से, साथ साथ जो लाइव यहाँ पर मुकाबला देख रहे, आंखों देखा हमसे सुन रहे, उन सभी को हम सभी का प्यार भरा नमस्कार। साथ साथ जितने भी इस मंडल के कार्य करते हैं, लाइनमैन हो या कुछ मतलब अंपायर भी, साथ साथ सभी को नमस्कार। इस वक्त क्योंकि हर एक का काम आज अहम रहेगा। आज के दिन पर सबसे ज्यादा मुकाबले, लगभग 7 मुकाबले होने हुए मेरे अंदाज से, इसलिए शायद आज जल्दी शुरुआत हुई मैच की। लेकिन चलिए, मुकाबला जल्दी शुरू हुआ, लेकिन मुकाबले की अहमियत को देखिए। और ऑन साइड पर मोड़ा गया, डीप में खिलाड़ी मौजूद है, हल्की सी गफलत, 2 पैरों के बीच में जो गैप थी ना, अमूमन उसके बीच में से गेंद निकल चुकी है। वापस बैकअप हो गया 1 रन के लिए। 1 रन के साथ रनों की संख्या अब पहुंची 6 पर। दायर भाई की जोड़ी हमेशा परेशानी करती मैदान पर, और वही परेशानी फिलहाल देखने को मिल रही मैदान में। किस स्तर पर यह मुकाबला है। 42 है सामने से टोटल, लेकिन इसको अगर आप जोड़ेंगे तो विकेट के लिए, ओ शॉर्ट आर्म पुल, पुल सक्सेसफुल 6 रन के लिए। और पिच गेंद, ओहो हो, इस बार उड़ाया 6 रन के लिए। मैदान पर, और शायद तो मैं कहूंगा अब साइड को अपने चेंज कर दिया गुरु प्रसाद के गेंदबाजी पर, थोड़ा सा आक्रमण करते हुए। ओ लाइन ऑफ स्टंप के बाहर रखी, बच गया, बल्ले पर लगती तो ये ठोस निकल सकती थी। लेकिन लग रहा है कि दूसरा ओवर भी समाप्त हो चुका है। 2 ओवर समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर 18 पर पहुंचा मैच में, 1 विकेट नुकसान के बाद। इसके बाद मुकाबला होगा MSRP स्पोर्ट वर्सेस स्वराज्य फाइटर्स, इनके बीच में मुकाबला होगा। अब टॉस कर सकते हैं आप, क्योंकि मुकाबला लगभग आधा समाप्त हो चुका है, आधा पलड़ा लगभग, क्योंकि 2 ओवर में लगभग जो रनगति चाहिए थी शुरुआत में गेंदबाजों को रोकना 10-8 से, लेकिन 18 रन बने, 2 छक्के लगे उत्तम के बल्ले से मैदान पर।
कुछ महीनों के बाद। लेकिन चलिए यहाँ पर उत्तम ऑन फायर, क्या छक्के लगाता हुआ, 2 छक्के उत्तम के बल्ले से 18 पर पहुंचा टीम का टोटल मैदान में खेल चलता हुआ। तीसरे ओवर का 42 का सवाल, उस सवाल का जवाब अभी भी 22 रन से पीछे मैदान पर, 24 रन अभी भी जिससे पीछे। मैच अब एक तरफा लग रहा है क्योंकि 24 गेंदे 24 रन मैदान पर। शॉर्ट गेंद, शॉर्ट आर्म पुल का शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद निकल रही है। स्क्वायर लेग खिलाड़ी को गेंद ने छकाया जरूर है, लेकिन जब तक उस गेंद को वापस वो रोक पाएंगे 2 रन बनते हुए। और इसी 2 रन के साथ रनों की संख्या अब मात्र पहुंची जबकि 20 पर। अभी भी 22 रन की आवश्यकता मैदान पर मैच को जिससे पीछे। धन्यवाद स्वराज्य फाइटर्स टीम ने जो कि टॉस जीता। उन्होंने कहा कि आज वो शुरुआत भाई इस वक्त गेंदबाजी से करेंगे मैदान पर। एक बेहतरीन माहौल है ये मैदान पर। जगन्नाथ वापस मोर्चे पर, पहली गेंद पर एक 2 रन। दायर भाई की जोड़ी मैदान पर, मिथुन ऑन स्ट्राइक मैदान में, लाइन ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर रखी है। एक अच्छी वापसी मैदान पर इस मैच में, एक डॉट के साथ टोटल 20 पर पहुंचा मैच में टोटल खेल। और यहां से हम जरूर बताएं 42 का अगर पीछा करना तो आपको अब 22 गेंदों पर 22 रन जोड़ने पड़ेंगे। वापस इस वक्त लाइन ऑफ स्टंप के बाहर रखी, कट किया गेंद को, कट गेंद बिल्कुल पॉइंट बाउंड्री लाइन के लगभग करीब जा रही है। गेंद को रोका तो जरूर जा चुका है, लेकिन आप दूर नहीं रोक सकते। मतलब जिस तरह से पहली 2 गेंदे पॉइंट पर कट नहीं मारी, ये गेंद देखिए, टाइमिंग देखिए, टाइमिंग की सबसे बहुत ज्यादा अहमियत रहती है मैदान पर। आप टाइम किस तरह से करते हैं, गेंद को कितना आप शरीर के करीब लेते हैं, देखिए कितना शरीर के करीब है। रोहित शर्मा की खास बात रहती है कि आप रोहित शर्मा जब खेलते तो शरीर के करीब से गेंद को खेलना ये ज्यादा पसंद करते हैं, और वीरेंद्र सहवाग शरीर के दूर से कट मारना पसंद करते थे, और दोनों के शॉट अच्छे थे। लेकिन फिलहाल देखिए कितना बेहतरीन माहौल है ये, 2 रन बनते हुए मैदान पर। बढ़िया क्रिकेट, हल्के हाथ से खेला गेंद को, स्लिमिटॉप का खिलाड़ी दौड़कर तो निकला, 1 ही रन मिलेगा। पहले 4 गेंदों पर निकले हैं लगभग 5 रन मैदान पर। टीमों का टोटल स्कोर अब मात्र पहुंच चुका है जबकि 23 पर। इस मैच में शायद क्या इस वक्त मैं कहूंगा बिल्कुल अच्छा मुकाबला है, क्योंकि इस स्तर पर तो क्या बेहतरीन मैच है ये। अब इस खेल में देखिए उत्तम स्ट्राइक पर है, उत्तम अभी तक 2 छक्के लगाकर टोटल 4 गेंदों पर 13 रन बना चुका है। ये कुछ लेखा जोखा उत्तम के बल्लेबाजी का। बढ़िया क्रिकेट, बिल्कुल अच्छी क्रिकेट, आखिरी समय तक गेंद को देखा, सिर्फ बल्ले के बिल्कुल बीचों बीच दिया, हल्का सा गैप में। राहुल द्रविड़ जो कि हमेशा कहते थे कि बल्ले के बिल्कुल आप बीच में लीजिए और सिर्फ गैप में लीजिए, टाइमिंग ताकत को ज्यादा नहीं चाहिए, सिर्फ गैप में खेलिए, जहां पे आपको सिंगल भी मिलेगा, डिफेंस भी अच्छा था, सिंगल के लिए बिल्कुल कॉल भी अच्छा था, मतलब 1 रन मिलता। और इसी 1 रन के साथ रनों की संख्या अब मतलब 24 पर पहुंच चुके। अभी भी इस मैच में 18 रन जो कि जोड़ने पड़ेंगे। तायर भाई की जोड़ी मिथुन जो कि एक अच्छी बैटिंग मैदान पर, वो बढ़िया क्रिकेट पॉइंट पर कट किया, 1 रन तो वहां पर नहीं मिलेगा। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, फील्डर वहां पर मौजूद है। ऐसे लग रहा है कि तीसरा ओवर समाप्त हो चुका है। 3 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 24 पर पहुंचा। इस ओवर से निकले हैं मतलब 5-6 रन मैदान पर। और इसी ओवर में अगर 2-3 विकेटें गुच्छों में निकलते ना तो शायद ये मैच गेंदबाजों के पक्ष में जा सकता है मैदान में। मतलब दोनों के पास वो समान मौके हैं। क्रिकेट में हमेशा समान मौके बिल्कुल बहुत बार मिलते हैं आपको, उस मौके को आपको ढालना होता है मैदान पर। अब देखिए क्या गेंदबाज क्या कर पाएंगे, किस तरह से
सागर है मोर्चे पर, बॉलिंग एंड पर, पावर प्ले का इशारा, बैटिंग चॉइस मैदान पर। शॉर्ट गेंद का पुल किया, पुल है ये सक्सेसफुल है 6 रन के लिए। लाइन बाहर रखी, अभी भी मौका है, वाइड बॉल का इशारा। टीम में अब 5 रन की आवश्यकता। MS धोनी के अंदाज में आप इस मैच को समाप्त भी कर सकते हैं। चंदू गावड़े इनकी तरफ से प्राइस है ये। ओहो हो, गेंद हवा में फंस गई है, खिलाड़ी है नीचे और शायद उस कैच को छोड़ा। कैच को छोड़ दिया, कोई फर्क नहीं पड़ा, क्योंकि अब पता है कि ये मैच अब सामने वालों बल्लेबाजों के खाते में जा चुका है। इस कैच की अहमियत उतनी ज्यादा नहीं थी, क्योंकि अगर ये कैच लेते तो शायद विकेट मिल जाता, लेकिन मैच आपके पक्ष में नहीं बनता। सिर्फ 4 रन जिससे पीछे है। 38 पर पहुंचा टीम का टोटल मैदान में। 4 ताबड़तोड़ हमले, 4 छक्के मैदान पर लगाए गए, और क्या वो विस्फोटक बैटिंग मैदान में। और इस बार क्या आवश्यकता थी यहां पर शॉट के लिए जाने की, क्योंकि 1 रन वहां पर बनता तो भी चलता, लेकिन चलिए मैच में उम्मीदें अब बरकरार है, सिर्फ 4 रन जिससे पीछे। नया बल्लेबाज जो कि नॉन स्ट्राइक पर, हेमंत अंक्षेकर मैदान पर। हेमंत अंक्षेकर जो कि सिर्फ 4 रन जिससे पीछे, पावर प्ले, बैटिंग चॉइस चल रहा है। इस बार गेंद को शॉट में तब्दील जरूर किया, लेकिन कवर मिड ऑफ का और कवर का खिलाड़ी बिल्कुल वहां पर मौजूद थी जहां पर सर्कल है पास, 1 ही रन मिलेगा। अब 3 रन जिससे पीछे मैदान में। हेमंत अंक्षेकर जो कि एक अच्छे बल्लेबाज है, एक इक्का दुक्का भी बड़े शॉट मार सकते हैं, मतलब काबिल टीम में बहुत ज्यादा है, सिर्फ उस काबिल को उतारना पड़ेगा। देखिए क्या टाइमिंग है, बिल्कुल बेमिसाल टाइमिंग, सिर्फ टच किया गेंद को, हवा में रखा गया, कवर बाउंड्री पर गेंद निकल रही है, शायद वहां से अब मैच में बिल्कुल संकट। और कॉल अच्छा लग तो रहा है कि ये 3रा रन मैच समाप्त हो जाएगा। इसी के साथ ये मैच समाप्त होता। 3 रन बना हेमंत ने, 300 के स्ट्राइक रेट से रन बना तो हेमंत, लेकिन फिलहाल ये मैच समाप्त हो चुका है। मैन ऑफ द मैच का दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।